श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अधिक मास चालू आहे आणि अधिक मासामध्ये आपण मराठीमध्ये अधिक मासाचे अध्याय वाचणार आहोत. हे अध्याय श्रवण केल्याने पापातून मुक्ती मिळते आणि लक्ष्मी प्राप्ती होते. म्हणून या अधिक मासात या अध्यायांना भरपूर महत्त्व आहे. चला तर अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. गजाननाला नमस्कार असो, सरस्वतीला नमस्कार असो, सद्गुरू यांना नमस्कार असो, माता पितरांना नमस्कार असो, कुलस्वामिनीला नमस्कार असो, पूर्व कवींना नमस्कार असो, पुरुषोत्तमाला नमस्कार असो. आता पद्म पुराणातील व ब्रह्म नारदीय पुराणातील अधिक मासाच्या महात्म्याची कथा वर्णन करीत आहे. नेमिषारण्यात सूत, शौनक आदी ऋषींना अनेक पुराण कथा नित्य सांगत असे. एकदा ऋषींनी त्याला म्हटले, सर्व व्रतांमध्ये सारभूत असे कोणते व्रत आहे ते तू आम्हाला सांग. त्यावर सूत म्हणाला, आपण मला मोठा मान दिलात म्हणून मी धन्य झालो. व्यासांकडून मला जे व्रत माहीत झाले आहे ते मी तुम्हाला सांगतो. नारायण ऋषी बद्रिकाश्रमात तपश्चर्या करीत असतात. नारद त्यांना भेटण्यासाठी तेथे आला. नारायण ऋषींचे दर्शन घेऊन त्याने त्यांना नमस्कार केला आणि म्हटले, या कलियुगात ज्याचे पाप पुण्य त्यालाच बाधक होते, सर्व जन संसारात बुडालेले आहेत, तरी त्यांच्या कल्याणाचे काहीतरी सोपे व्रत सांगावे. त्यावर नारायण म्हणाले, तुला मी पुरुषोत्तम मासाचे व्रत सांगतो. हे व्रत असे आहे की सर्व तऱ्हेची पापे नष्ट होऊन मनुष्य परमात्मा पदाला जातो. या व्रताची माहिती श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासातील दुःखापासून सुटका होण्यासाठी सांगितली होती. काम्यक वनात पांडव राहत होते. त्यावेळी द्वारकेचा राणा ऋषीमुनींना घेऊन त्यांना भेटण्यास तेथे गेला. तो दिसताच पांडवांना जणू संजीवनी मिळाल्यासारखे वाटले. ते सर्वजण द्रौपदीसह त्याच्या व मुनिजनांच्या पाया पडले. पांडवांची झालेली दुरवस्था पाहून कृष्णालाही दुःखही वाटले आणि कौरवांबद्दल क्रोधही आला. त्याने प्रचंड भयंकर रूप धारण केले. तेव्हा धर्म, अर्जुन इत्यादींनी कृष्णाची स्तुती करून त्याला शांत केले. आवडत्या अर्जुनाचे प्रेमाचे बोलणे ऐकून भक्तवत्सल श्रीकृष्ण शांत झाला. नंतर सर्व पांडव आणि श्रीकृष्ण एकत्र बसले असता श्रीकृष्ण त्यांच्याजवळ गोष्टी बोलू लागला. ऋषीमुनींनीही श्रवणासाठी बसले. धर्म आणि स्वतःच्या व जगाच्या हितासाठी कृष्णाला, हे नारदा, तू मला जसा प्रश्न विचारलास तसाच प्रश्न विचारला. त्याने जी माहिती दिली ती सर्वांच्याच कल्याणाची असल्यामुळे मी तुला सांगतो. नारायण ऋषींनी नारदाला पुरुषोत्तम मासास महत्त्व सांगण्यास सुरुवात केली. अध्याय पहिला समाप्त. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, तू मला प्रश्न केलास, पण त्याचे उत्तर देताना मला पुष्कळ गुप्त गोष्टी सांगाव्या लागणार आहेत. पण तुम्ही मला प्रिय आहात म्हणून सांगतो. मलमास किंवा अधिक मास याला सर्व मासांमध्ये कोणत्याही प्रकारचे महत्त्व नव्हते. कोणत्याही शुभ कार्याला तो वर्ज्य असे, कारण सूर्याची गती त्या मासात मोजली जात नसे. तसेच प्रत्येक स्थिरचर वस्तूंना अधिष्ठात्री अशी कोणती तरी देवता असते. स्वामी असतो, त्यामुळे त्याला मान असतो. पण रवी संक्रांती ज्या मासात धरली जात नाही त्या मलमासाची इतर सर्व महिने चेष्टा करू लागले, धिक्कार करू लागले. तो मास मानवी रूप धारण करून दुःख करू लागला. आपल्या अपमानाने तो दुःखाने मूर्छित पडला. पुन्हा सावध झाला, खूप शोक करू लागला. मग त्याला एक उपाय सुचला. आपण श्रीहरींना शरण जावे, त्यालाच आपले दुःख सांगावे. तो एकदम वैकुंठात गेला. तेथे मी नारायण स्वतः असतो. त्याने तेथे जाऊन रत्नखचित सिंहासनावर बसलेल्या वैकुंठनाथाला नमस्कार केला व आपली दीन अवस्था सांगून करुणा भाकली. त्याने देवाची स्तुती केली. श्रीहरी म्हणाला, येथे वैकुंठात दुःखाला स्थान नाही, तरी तू का रडतोस? तुझे दुःख काय ते मला सांग. मलमासाने स्वतःचा कसा अपमान होतो ते सांगितले आणि तो दुःखाने मूर्छित पडला.
श्रीहरीने गरुडाला सांगून त्याच्याकडून पंखांनी त्याला वारा घातला. मलमास सावध झाला आणि म्हणाला, या उपचाराने काय होणार? माझे दुःख दूर करा. त्याला श्रीहरी म्हणाला, वत्सा, उठ, आपण गोलोकात जाऊ. तेथे द्विभुज मुरलीधर श्रीकृष्ण बसतो. तो जनांचे दुःख दूर करण्यात मजपेक्षा श्रेष्ठ आहे. असे म्हणून श्रीहरीने त्याचा हात धरून गोलोकास गमन केले. गोलोक कोठे आहे व कसा आहे? विश्वाचे कारण असणारा जो विभू, त्याचे तेज अत्यंत विशाल आहे. त्यात सत्यलोक, वैकुंठ व कैलास असे 3 लोक असून गोलोक त्यांचीही पलीकडे आहे. त्या गोलोकात एक सुंदर ज्योती आहे. त्या ज्योतीच्या अंतरंगात अत्यंत तेजस्वी असा किशोरवयाचा पितांबरधारी मुरलीधर आहे. त्याचे सौंदर्य, प्रभाव, पराक्रम, स्वरूप, तेज, ज्ञान सर्वच इतर सर्व देवांच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. मलमासाला घेऊन वैकुंठनाथ विष्णू त्या लोकांत गेला. तेथे मुरलीधर पुरुषोत्तमाचे दर्शन घेतले. त्या समयी अश्रू ढाळीत असलेल्या दीनवदन अशा मलमासाचा परिचय पुरुषोत्तमाला त्याने करून दिला. इथे अध्याय 2 समाप्त. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. थरथर कापणाऱ्या दीनवदन मनुष्यरूपी व्यक्तीला पाहून श्रीकृष्णाने विष्णूला सर्व माहिती विचारली. त्यावर विष्णूने पुरुषोत्तमाला म्हटले, सर्व 12 महिन्यांना आपापले स्वामी असतात व शुभ कार्यांना ते उचित असतात. पण या अधिक मासाला काहीच मान नाही. सर्व महिने त्याची चेष्टा करतात. लोक त्याला मलमास म्हणतात. शुभ कार्याला तो वर्जित आहे. त्यामुळे तो फारच हिंदीन झाला आहे आणि मला वैकुंठात शरण आला. पण याचे दुःख तूच दूर करू शकशील म्हणून मी याला येथे घेऊन आलो आहे. तरी याचा उद्धार करावा. श्रीकृष्ण म्हणाला, विष्णू, तू हे फार चांगले केले आहेस. तू ज्याचा स्वीकार केलास त्याचा मीही स्वीकार करतो. यापुढे या मासाला माझेच नाव पुरुषोत्तम हे दिले जाईल. याला सर्व महिन्यात श्रेष्ठ करतो. माझे सर्व ऐश्वर्य मी आत्ताच याला देतो. तसेच हा मज समान होईल आणि पवित्र मानला जाईल, पूज्य होईल. सर्व महिन्यात लोक स्वार्थाने सकाम उपासना करतात, यज्ञादिक करतात, स्वर्ग भोगतात, परत जन्माला जातात. पण या महिन्यात जो कोणी सकाम किंवा निष्काम भावनेने दानादी व्रत करेल त्याचा परिणाम म्हणून माझ्या नितधामास तो प्राप्त होईल आणि त्यांना मोक्ष मिळेल. इतकेच नाही तर या मासात जो माझी पूजा करील तो भक्तही मजला प्राप्त होईल. जे लोक याचा तिरस्कार करतील त्यांना अत्यंत दुःख प्राप्त होईल. आणि जे स्नान, दान, उपोषण, व्रते, नामस्मरण, पूजन इत्यादी सत्कर्मे या मासात करतील त्यांना सद्भाग्य प्राप्त होईल. श्रीकृष्णाचा असा वर मलमासाला प्राप्त झाला. तेव्हा विष्णू परत त्याला घेऊन वैकुंठात आला आणि अधिक मासाला त्याने वैकुंठात राहावयास स्थान दिले. असे सांगून श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, तुम्ही वनवासात आल्यापासून पुरुषोत्तम मास 1-2दा येऊन गेला. पण तुम्ही दुःखात असल्यामुळे तुम्हाला त्याची आठवण झाली नाही. तुम्ही जर या मासात व्रत केले असते तर तुमचे दुःख टळले असते. तसेच द्रौपदीच्या बाबतीत पूर्वजन्मी जी घटना घडली त्यामुळेही तिला दुःख प्राप्त झाले आहे. ते चरित्र मी तुम्हाला सांगतो. असे म्हणून श्रीकृष्णाने पुढे सांगण्यास सुरुवात केली. इथे अध्याय 3 समाप्त. जय श्रीकृष्ण. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाला, मी तुम्हाला पूर्वीचा इतिहास सांगतो. ही पांचाली तुमची पत्नी पूर्वजन्मी मेधावी नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती. तिच्या जन्म वेळी तिची माता मरण पावली. पित्याने तिचे प्रेमाने पोषण केले. तिला त्याने पुष्कळ विद्या शिकवून चतुर केले. ती वयात आल्यावर इतर स्त्रियांची लग्ने झालेली पाहून आपलेही लग्न व्हावे असे तिला फार वाटू लागले. मेधावी पुष्कळ दिवस वर संशोधनासाठी हिंडला, पण कोठेही जुळले नाही. तो खूप थकला
व एके दिवशी अशक्तपणामुळे मूर्छित पडला व मरण पावला. मरताना त्याने विष्णूंचे स्मरण केल्यामुळे तो वैकुंठात गेला. मुलीने इकडे खूप विलाप केला. तिचे रडणे ऐकून आसपासचे कित्येक लोक तिची करुणा ऐकून तेथे आले व सर्वांनी मिळून तिचे सांत्वन केले व मेधावीच्या प्रेताचे दहन केले. मुलगी एकटीच राहू लागली. काही दिवसांनी तेथे दुर्वास मुनी आले. धर्मा, ह्या दुर्वासांनीच कुंतीला तुझ्या मातेला देवांना आवाहन करण्याचे मंत्र दिले होते. हे फार ज्ञानी व शीघ्रकोपीही आहेत. ते दीर्घायुष्य आहेत. माझ्या बाबतीत त्यांची एक कथा सांगतो. ते माझ्याकडे आले आणि मला रुक्मिणीला त्यांनी घोड्यांप्रमाणे रथाला जोडले आणि ते रथात बसले व आम्हाला रथ ओढवायची आज्ञा दिली. आम्ही रथ ओढू लागलो. रुक्मिणीला खूप तहान लागली. तेव्हा तिची दया येऊन मी माझ्या पायाने भूमीला दाब दिला व गंगा उत्पन्न केली. रुक्मिणीच्या तोंडामध्ये गंगेची धार पडली. त्याचाच राग दुर्वासांना आला आणि त्यांनी आम्हाला शाप दिला. माझी मर्यादा राखली नाहीस. पत्नीचे लाड करतोस. तुझा व पत्नीचा घोर वियोग होईल. रामावतार हा शाप भोगावा लागला. हे दुर्वास मुनी त्या कन्येच्या घरी आले. तिने त्यांचा पाहुणचार केला. आपली ओळख सांगितली व त्यांनी म्हटले, मेधावी ऋषी धार्मिक व तू त्यांची कन्या ज्ञानी व व्रतस्थ आहेस. कैलासाहून बद्रिकाश्रमात जाताना तुला भेटून जावे म्हणून आलो. तुझे कल्याण असो. तेव्हा ती कन्या म्हणाली, आपल्या आगमनाने व दर्शनाने माझे हितच होणार यात काही शंका नाही. पण माझे लग्न होत नाही म्हणून मी फार दुःखात आहे. मला जगावेसे वाटत नाही. माझे दुःख दूर करता येईल का? आपण कृपा कराल का? मला उत्तम वर मिळावा म्हणून मी काय करू? असे बोलून ती उदासपणे स्वस्थ राहिली. इथे अध्याय 4 समाप्त. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. त्या विप्रकन्येची विनवणी ऐकून दुर्वास ऋषी म्हणाले, मुली, तुला मी जे व्रत सांगतो ते तू कर, पण कोणाला सांगू नकोस. आता लवकरच या महिन्यापासून 3रा महिना पुरुषोत्तम मास येत आहे. त्यात जर दानादिक कर्मे केली, उपवास केला तर अनेक पापे दूर होतात व इष्ट वरप्राप्ती होते आणि ती मोक्ष मिळतो. असे सांगून दुर्वासांनी तिला त्या महिन्यात काय काय करता येईल ते सांगितले. पण त्या विद्वान मुलीने त्यांचे मत ग्राह्य न मानता सूर्य, शंकर, विष्णू, देवी, इतर महिने यांसाठी करावयाची व्रतेसुद्धा प्रभावी आहेत आणि अधिक मास तर मलमास म्हणून अनिष्ट मानला जातो असे म्हटले. दुर्वासांना वाईट वाटले, पण पितृहीन अज्ञानी कन्या समजून तिला त्यांनी शाप दिला नाही. एवढे मात्र म्हणाले की, मुली, तू पुरुषोत्तम मासाची निंदा केलीस. त्या कर्माचा परिणाम मात्र तुला भोगावाच लागेल. तिला क्षमा करून दुर्वास मुनी तेथून निघून गेले. शंकराची आराधना करावी असे त्या मुलीने ठरवले. कित्येक वर्ष तप झाल्यावर तिच्या तपाने शंकर प्रसन्न झाला. त्या मुलीला अत्यंत आनंद झाला. शंकराने तिला विचारले, तुला काय हवे? तेव्हा ती उत्साहाच्या भरात पतिदेही असे 5 वेळा म्हणाली. शंकर म्हणाला, अरे 5 वेळा कशाला म्हटलेस? तुला 5 पती मिळतील. तू पुरुषोत्तमासाची निंदा केलीस, त्यामुळे तुला दुःख भोगावे लागेल. तुला पुढील जन्मी 5 पती मिळतील, तरी तुला मोठी पतिव्रता म्हणून मान मिळेल. काळजी करू नकोस. असे म्हणून शंकर अंतर्धान पावला. ती कन्या पुष्कळ दिवस जिवंत राहिली व कालांतराने मरण पावली. द्रुद्रुभ राजाने तो यज्ञ केला. त्या यज्ञातून तीच कन्या प्रकट झाली. असे म्हणून श्रीकृष्ण म्हणाला, मला प्रिय असणाऱ्या पुरुषोत्तम मासाची हिने निंदा केल्यामुळे दुःशासनाकडून हिची विटंबना होणार होती. पण ती मला बंधू मानते व माझी भक्ती करते म्हणून मी तिला वाचवले. येत्या पुरुषोत्तम मासात तुम्ही व्रताचरण करा, म्हणजे तुमचे दुःख लवकर दूर होईल. असे सांगून व पांडवांचे सांत्वन करून श्रीकृष्ण द्वारकेला परत गेला.
व पांडवांनी नंतर वनवासात पुरुषोत्तम मास आला असता स्नानदानादी व्रते केली आणि यथाकाल शत्रूंना जिंकून आपले राज्यपद परत मिळवले. नारायण नारदाला म्हणाले, सूर्यवंशात दृढद्वंद्वा नावाचा राजा होता. त्याने पुरुषोत्तम मासाची सेवा केली व तो गोलोकास गेला. त्याची कथाही बोधप्रद आहे, ती ऐक. इथे 5वा अध्याय समाप्त. जय श्रीकृष्ण, जय श्रीहरी.